अरे वा, आज सूर्यकांत राजे आणि अनय राजे दोघेही आमच्या बरोबर जेवायला आहेत. फार बरं वाटलं बघा आम्हाला. हो ना, नाहीतर अनय इतका बिझी झालाय की रेवाला सुद्धा त्याला नीट बघायला मिळत नसेल. काय रेवा? आता अनयचं कामच असं आहे म्हटल्यावर काय करणार. अहो पण वहिनी, तुमचंही बोलणं असलंच पाहिजे ना काहीतरी. जसं आमच्या हिचं म्हणणं असतं प्रत्येक गोष्टीत. काय ग, बरोबर ना? माझ्या इथे असण्यावरनं किती चर्चा करताय तुम्ही सगळे. जाऊ का परत? मलाही वाटतं कधी कधी की घरात थांबावं, पण कामाचाच वेग एवढा वाढलाय की. खरंय. आणि औसाहेब, त्याचाच वेग तुमच्यापर्यंतही पोचावा म्हणून अनय आणि मी आज मुद्दाम जेवायला थांबलोय. अरे वा, आनंदाची बातमी आहे वाटतं काहीतरी. हो साहेब, आता आपलं फॅक्टरीचं काम चांगलंच सुरू झालंय. ज्या काही मशिनरीज आपण मागवलेल्या त्या सगळ्या इन्स्टॉल पण झाल्यात. त्यामुळे ते आता खऱ्या अर्थाने आपल्या काम करण्यायोग्य बनलेत. आणि उद्यापासून मी आता नवीन लोकांची भरती सुरू करतोय. त्यामुळे आता जास्त गावकऱ्यांना आपल्या प्रोजेक्टचा फायदा होईल. अरे वा, ही तर फार चांगली बातमी आहे की हो. हो, खरंच खूप छान बातमी आहे अनय. पण माझं एक काम करशील? म्हणजे भागाताईंचा भाऊ, तोही नोकरी शोधतोय. त्याला आपल्या कंपनीत. तेव्हा अगं काहीच सांगायची गरज नाहीये. आजच त्याला रुजू केलंय कामावर. अनय, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. या गावासाठी जे काही तू करतोयस ती खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. अनय हे जे काही करू शकतो ना, ते केवळ रेवामुळे. रेवाने जर का त्याला असा पाठिंबा दिला नसता तर अनय हे सगळं करूच शकला नसता. हे मात्र खरं आहे जी. काय अनय राजे? हो साहेब, ह्या मताबद्दल मी पण सहमत आहे. म्हणजे रेवानी ज्या प्रकारे मला आणि आपल्या घरातल्या सगळ्यांनाच तिच्या स्वभावाच्या जोरावर जिंकून घेतलंय, त्यामुळेच तर मी बाहेर निर्धास्तपणे काम करू शकतोय आणि मनाप्रमाणे विचार पण करू शकतोय. खरंय अनय, आयुष्यामध्ये बायकोकडून हा जो पाठिंबा पुरुषाला मिळतो ना, तो खूप महत्वाचा असतो. आपण पुरुष घराबाहेरच्या लढाया अगदी निर्धास्तपणे लढू शकतो याचं कारण आपल्याला खात्री असते की घर अत्यंत समर्थपणे सांभाळणारी बायको आहे आपल्या पाठीशी. आणि ही साथ खूप महत्वाची असते. हो अनय, अरे खरंच खूप महत्वाची असते बायकोकडून मिळणारी साथ. आणि ती प्रत्येकालाच मिळते असं नाही. एक्सक्यूज मी. रॉमिला, जेवण सोडून कुठे चाललीयस? ते काय ना रेवा, माझं पोट भरलंय. मला भूक नाहीये. आऊसाहेब, येते मी. ही सकाळपासून अशी विचित्र का वागते? हिच्या अशा वागण्यामागे काही वेगळं कारण तर नाही ना? भागाताईंच्या मृत्यूपासूनच ही थोडी वेगळी वागते. त्या दिवशी पूजेतून भागाताई गेल्यावर रॉमिलाही तिथून निघून गेली होती. या सगळ्याचा अर्थ. रेवा, तू इकडे. तुझ्याशी जरा बोलायचंय. माझ्याकडे टाइम नाहीये. मला महत्वाचं बोलायचंय रॉमिला. मीही काहीतरी महत्वाचं करते, ते कळतंय का तुला? एक्सक्यूज मी, हे काय करतेस तू? ठीक आहेस ना? माझं बोलणं खूप महत्वाचं आहे रॉमिला. आणि तुझं कामही महत्वाचं आहे ना? मग दोन्ही कामं एकत्रच करूया. रेवा, तू मी जे काही बोलते ना ते शांतपणे ऐकायचं. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कसली प्रश्न? फार आडेवेडे घेत नाही मी, सरळच विचारते. वाड्यातलं ते दार उघडण्यामागे
तूच तर नाहीयेस ना? व्हॉट? प्रश्न नीट ऐकू येत नाहीत तुला? हे बघ रेवा, तू माझ्यावर ब्लेम करतेस, पण असं नाहीये. ते दार उघडण्यामागे फक्त भागाचा हात आहे. सगळ्यांना माहितीये ते. आणि ते दार एकदा तूही उघडायचा प्रयत्न केला होतास, हेही सगळ्यांना माहितीये रॉमिला. आणि सगळ्यांना काय वाटतं यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. जे खरंय तेच मला ऐकायचंय, त्यामुळे तेच सांग. देव रे, ही बागा नाही तर मला सगळं किचन मध्ये काम करावं लागतंय बघा या वयात. त्या घरातला एकही गडी माणूस कामाचा नाही बघा. आता हे सगळं करायला लागतंय ते आऊ साहेबांसाठी. आणि राजे, तुम्ही इथं काय हवंय तुम्हाला? नाही मला काही नकोय. मला थोड्या वेळासाठी किचन रिकामं हवंय. अहो काय हवंय तेवढं सांगा जी. गुंडप्पा दादा, प्लीज तुम्ही बाहेर थांबा ना. मला ना एक काम करायचंय जे जे मलाच करावं लागेल. अहो पण दादा प्लीज थांबा ना बाहेर. अने राजे, अहो तुम्ही विनंती काय करता जी? तुम्ही आदेश देऊन सोडा बघा. गुंडप्पा, बर ठीक आहे, करायची पण सांभाळून हो. नाही राजे, लाडक्या बायकोसाठी शिरा बनवायचा तुम्हाला. बनवता येणार आहे का? पण बनवावा तर लागेलच. अरे पण मला शिऱ्याची रेसिपी सुद्धा येत नाही. उगाचच पाठवलं गुंडप्पाला बाहेर. गुंडप्पा, अवनी तू काय आहे राजे, तुम्ही काय करता इथे? तुम्ही काय बनवताय? बनवत काही नाहीये, पण बनवायचा विचार करतोय. शिरा. मग चल. तुला शिरा बनवता येतो? मी कधी शिरा बनवला नाहीये, पण रेसिपी माहितीये मला. ओ चल मी करते मदत तुला. चल. हे बघ रेवा, मी खरंच सांगते, याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. भागानेच ते सगळं. भागाताईंनीच हे सगळं केलंय हे इतक्या ठामपणे कसं सांगू शकतेस ग तू? का असं आहे की भागाताईंनीच हे सगळं केलंय कारण तू त्यांना ते करायला भाग पाडलेस? रेवा, ओरडू नकोस. अगं फेसपॅक बिघडेल ना तुझा, म्हणून म्हटलं. भागाताईंच्या मृत्यू आधी त्यांना काहीतरी सांगायचं होतं. ते काय आहे हे मी शोधून काढीनच, पण त्यात कुठे जर तुझा हात असला तर तुला खूप महागात पडेल. हे घे आणि जपून ठेवा, कारण या सगळ्यात जर तुझा हात असला तर तोंड लपवायला ह्याचीच मदत होईल तुला. जितकी दिसते तितकी साधी नाहीये. खूपच डेंजरस आहे ही मुलगी. आहेच मी, कारण गोष्ट जेव्हा माझ्या परिवाराबद्दलची असते ना तेव्हा मी खूप डेंजरस आहे. त्यामुळे काहीही चुकीचं करण्याआधी 10 वेळा विचार कर. टेक केअर.
भाऊसाहेब काय करताय जी तुम्ही? शिरा बनवतोय आम्ही. का घरातले सगळे नोकर काम सोडून पळून गेले की काय? गुंडप्पा, भाऊसाहेब गुंडप्पा दादांची काहीच चूक नाही त्यात. मीच त्यांना. जी अम्मा. गुंडप्पा, तुम्ही अनय राजेंना शिरा का बनवून दिला नाही? अम्मा ते भाऊसाहेब अहो तेच तर मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे मी त्यांना मदतीसाठी विचारलंच नव्हतं. मला एकट्याला रेवासाठी मदत न घेता शिरा करायचा होता. कुणाचीही मदत न घेता? मग या इथे काय करतायत? भाऊसाहेब मला रेसिपी माहिती नव्हती शिऱ्याची, म्हणून ती फक्त मदत. गुंडप्पा, जी तुम्ही अनय राजेंना मदत करायला नकार दिलात का? अम्मा ते भाऊसाहेब मी त्यांना मदत मागायला गेलोच नाही. मी जाणारच होतो तेवढ्यात अवनी आली आणि ती म्हणाली की अनय राजे, तुम्ही रेवांसाठी शिरा बनवताय चांगलंच आहे की हो, पण त्यासाठी तुम्ही अवनींना का त्रास दिला? नाही अहो, त्रास कसला? मी तर आपले त्रासच की हो, त्रासच. कसं आहे ना अवनी, तुम्ही आमच्याकडे पाहुणे आहात आणि आम्ही पाहुण्यांना कामं सांगत नाही जी, त्यांच्याकडून कुठलीही मदतही घेत नाही. पाहुणे आहात, छान पाहुण्यासारख्याच राहा. उगाच आपल्या मर्यादा सोडून काही करणं चांगलं नाही जी. आज मर्यादा सुटल्यात, उद्या भान सुटेल, परवा आणखीन काही, नाही का? थांबा. भाऊसाहेब पण तुम्ही उगाचच तिला. अहो आम्ही उगाच कधी काही केलंय का? आज त्यांना टोकलं नसतं तर उद्या सगळ्याच गोष्टी त्या मदत करू लागल्या असत्या. लोकांनी असं म्हणायला नको ना की सरनोबत वाड्यात आसरा तर देतात पण लोकांकडून कामही करून घेतात. अनयराजे, तुम्ही रेवांसाठी जो शिरा बनवलाय तो त्यांना नेऊन द्या. उगाच अवनीसाठी तुमचा मूड खराब करून घेऊ नका. मला पटतंय तुमचं बोलणं भाऊसाहेब. मी पण चांगलंय. गुंडप्पा, जी अम्मा. अनयराजेंना काही मदत लागली तर ती करा. येतो आम्ही. रेवा काय चाललंय? काम करते. हो मग मी काय मदत करू का? रेवा जाऊ दे ना. आय सेड आय एम सॉरी. इट्स ओके. बरं ठीक आहे, डोळे मीट. कशाला? सरप्राईज आहे, मीट ना. कालच्यासारखा पुन्हा घाबरवणारस का मला? तेव्हा मी असं काहीच करणार नाही. मीट ना डोळे. बघ उघडायचं नाही. उघड. हे का? शिरा? मी बनवलाय काय? तुझ्यासाठी. आज अचानक इतकं प्रेम कशासाठी? अगं म्हटलं आज एवढा चांगला दिवस आहे. फॅक्टरी मधली सगळी कामं मार्गी लागली आहेत आणि हे सगळं करण्यात तुझा इतका मोलाचा वाटा असल्यावर ना तो बनताही आहे ना. मी खूप लक्की आहे अनय. एक मिनिट. नुसता पाहायचा आहे का शिरा? खाऊ नको. नाही अगं खा तू, पण तो मला तुला भरवायचा आहे स्वतःच्या हाताने. अरे वा, मस्त झालाय. खरंच? तशी अवनीने मला मदत केली यात थोडी. बघू कसा झालाय. नको, मी खाणार आहे सगळा. अगं नाही बघतो ना कसं. नको नको, मीच खाणार आहे. अगं पण मला ट्राय तर करू दे एकदा. अरे अरे नको ना. थांब. अरे असा का झालाय हा शिरा? असू दे, मला आवडलाय. आणि तुला कोणी सांगितलं होतं खायला? मी तुला म्हटलं होतं ना मी सगळा खाणार आहे म्हणून. दे. अरे वा, हा शिरा तू कसा खाऊ शकतेस? हा अजिबातच चांगला नाही झालाय आणि तू नाही खाल्ला तरी मला नाही वाईट वाटणार. तुला बरं वाटावं म्हणून नाही खाते मी तो. मला बरं वाटावं म्हणून खाते. प्रेमाने केलायस ना माझ्यासाठी. दे.
अगं नको राहू दे. तू हा खाल्ल्यामुळे तुझ्या तब्येतीलाच काहीतरी होईल याची धास्ती वाटते मला. इतकाही वाईट नाही झालंय हा नाही. नको बाबा, आता तर मी कानालाच खडा लावलाय. त्या किचनच्या दिशेला फिरकणारच नाहीये आणि अवनीलाही फिरकू देणार नाहीये. तुला माहितीये आज माझ्यामुळे तिला ओरडा बसला. का? अगं ती मला शिरा बनवताना आज मदत करत होती आणि आम्ही शिरा बनवता बनवता गप्पा मारत होतो. ते आऊसाहेबांना खटकलं, त्यामुळे तिला काहीतरी त्या बोलल्या. नाराज झाली असणार त्यामुळे. मी भेटून येते मग तिला. हा अगं नाही, असू दे. तसंही आऊसाहेब जे काय बोलल्या ते मला बरोबरच वाटलं एका अर्थी. आपण केलेल्या मदतीच्या बदल्यात तिने आपल्याला घरात मदत करावी हे त्यांना पटत नाही, म्हणून बहुतेक ते असं म्हणाल्या. नाही बरोबर आहे तुझं, पण तरी मला तिच्याशी बोलायला हवं रे. उगाच तिने गैरसमज करून घेतला तर. आणि एक महत्वाचं काम सुद्धा आहे माझं तिच्याकडे. मी आले. शिरा छान झाला होता. काय झालंय? नाही काही नाही. आणि मला माहितीये सगळं. आऊसाहेबांच्या बोलण्याचं वाईट वाटलंय ना तुला? रेवा रेवा खरंच माझ्या मनात तसं काही नव्हतं. त्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ काढून घेतलाय. अगं असं काही नाहीये. तू किचन मध्ये काम करू नयेस म्हणून बोलल्या तुला त्या. नाही, पण त्यांनी तसं नाही दाखवलं. मला कळलं त्यांना काय म्हणायचं होतं. तेव्हा अनयचं आणि माझं तिथे एकत्र असणं त्यांना नाही आवडलंय. अगं अवनी बस. हे बघ, तसं असेल तरी सुद्धा तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. कारण कितीही झालं ना तरी सुद्धा हे एक गाव आहे ग. आणि वाड्यातल्या लोकांबद्दल म्हणशील तर त्यांचे खूप जुनाट विचार आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी हे मित्र असू शकतात, ही कन्सेप्ट त्यांना पटूच शकत नाही. पण मला पटतीये ना. माझा तुम्हा दोघांवरही विश्वास आहे. थँक्स रेवा. पण मला असं वाटतंय की मी आता इथे नाही राहायला पाहिजे. कारण उगाच ह्याच्यावरून अजून काहीतरी वेगळं व्हायला नको. मी आजच माझी व्यवस्था बघते. रेडी आहेस का तू? तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? अगं आणि हे घे. हे काय? अगं माझा लॅपटॉप आहे. तसा नवीनच आहे, फारसा वापरला नाहीये मी. पण आता अनयसोबत तुझं काम असणार आहे ना, तुला मदत होईल याची. अगं नाही रेवा, खरंच नको. हे तुझं आहे आणि मी कसं घे ग. तुला उपयोग होणार आहे ना ह्याचा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि हो, घरातून जायच्या गोष्टी करायच्या नाहीत, कळलं? आलेच मी. अजूनही का घाबरतीयस तू? तेही आम्हाला? अजूनही तुझ्या मनातली भीती गेली नाही? तू अवनी, आपल्या दोघींचंही उद्दिष्ट एकच आहे. आपल्या दोघींचंही ध्येय एकच आहे. सुमित्राताई, म्हणजे तू या वाड्यात? हो, आमचा आत्मा खरंच या वाड्यात वावरतोय. गेली कित्येक वर्ष आमचा सूड पूर्ण होईल या आशेवर वावरतोय. तोच सूड पूर्ण करायला तर मी इथे आले. इतके दिवस या वाड्यात राहतेय, या लोकांचा विश्वास संपादन करते, तो फक्त तुझ्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी. आणि इतके दिवस या वाड्यातील लोकांना अजिबात संशय आलेला नाहीये की ही अवनी त्या दारामागे बंद असलेल्या सुमित्राची बहीण आहे.